नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या मोठ्या घरफोडी प्रकरणाचा अवघ्या 48 तासात पोलिसांनी छडा लावला आहे। चोरीला गेलेले लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी दिलेल्या माहितीनुसार जाफरनगर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा गिट्टी खदान पोलिसांनी जलद गतीने तपास करीत उलगडा केला आहे। या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेले सुमारे 10 तोळे सोने आणि 1,50,000 रुपये रोख असा संपूर्ण मुद्देमाल अवघ्या 48 तासांच्या आत हस्तगत केलाय। या प्रकरणात एकूण 13,60,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून तो मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आला आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे। या तपासात पोलीस कर्मचारी मोहन प्रमोद सहारे, करिश्मा यादव आणि आरती यादव यांनी विशेष परिश्रम घेतलेत। दरम्यान फिर्यादीने पोलिसांच्या जलद कारवाईचे अभिनंदन करत त्यांचे कौतुकही केलेत। नोव्हेंबर 2025 मध्ये जाफरनगरमध्ये एका घरामध्ये चोरी झाली होती। त्या चोरीमध्ये साधारणतः 10 तोळे सोनं आणि 2 लाख रुपये कॅश असा मुद्देमाल चोरी गेला होता। त्याबद्दल आपण घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला होता। त्याच्यामध्ये आपली जी गिट्टी खदानची पोलीस स्टेशनची डीबीची टीम आहे, बोरकडे साहेब, EPI बोरकडे साहेब आणि त्यांच्या टीमने दिवस रात्र अथक प्रयत्न करून 48 तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि ह्यातील सर्व जो मुद्देमाल आहे तो परत मिळवलेला आहे आणि ते आज आपण कोर्टाकडनं जे सुपूर्दनाम्यावर त्यांना आपण जो फिर्यादी आहे त्यांना तो देत आहोत। साधारण हा मुद्देमाल 10 तोळे सोनं आहे आणि जवळजवळ 1.5 लाख रुपये आपण हस्तगत केलेले आहे आणि ह्यामध्ये जे फिर्यादी आहेत ते देखील ह्या गोष्टीबद्दल समाधानी आहेत।